श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी बनवला जाणारा सुंठवड्याचा प्रसाद कशा पद्धतीने बनवतात हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुंठवडा बनवण्यासाठी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, पाऊण वाटी बारीक तुकडे करून खारीक घेतलेली आहे, 10 काजू, 10 ते 12 बदाम, पाऊण वाटी साखर, 2 मोठे चमचे खसखस, 2 चमचे बडीशोप, 1 छोटा चमचा ओवा, 1 छोटा चमचा इलायची पावडर आणि डिंक घेतलेला आहे। ड्रायफ्रूट्समध्ये थोडासा ओलावा असतो, त्यामुळे त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिक्सरमधून बारीक करताना पटकन बारीक होतील। सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहेत। आता याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। सगळ्या वस्तू बारीक करून झालेल्या आहेत। आता याला चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला प्रसादाचा डिंकवडा किंवा सुंठवडा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सुंठवडा किंवा डिंकवडा घरी तयार करून पहा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।